नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की काव्य ही अनिशाला तिच्या लग्नाबद्दल सर्व काही सांगते आणि हे ऐकून अनिशाला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती काव्याला सांगते की तू शांत बसू नकोस, तुझ्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल घरातील सर्वांना सत्य सांगून टाक. आणि तेव्हा काव्य देखील विचार करू लागते. तर तिकडे आपण पाहतो की नंदिनी आणि जीवा हे कारमधून बाहेर गेलेले असतात आणि नंदिनी ही जीवाला बोलते, ज्याप्रमाणे अनिशाची भेट झाली आता त्याचप्रमाणे जीविकाची देखील लवकरच भेट होईल. आणि तेव्हा जीवा हा अतिशय घाबरतो. तो आश्चर्याने नंदिनीकडे पाहू लागतो. इकडे घरी आपण पाहतो की रम्या आणि वसुंधरा बोलते, ती अनिशा लग्नामध्ये किंवा हळदीच्या कार्यक्रमामध्ये कुठेही दिसली नाही, मग ती अचानक कशी काय आली? नक्कीच काव्य आणि जीवा ही आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. इकडे आपण पाहतो की मानिनी ही काव्याला बोलते, काव्या तू अशी उदास का बसली आहेस? अशी उदास बसत जाऊ नकोस. तुझ्या मनामध्ये जे काय आहे तू मला सर्व काही सांगू टाक. आणि तेव्हा काव्य देखील बोलते, तुम्हाला ऐकायचं आहे ना माझ्या मनातलं? मग ऐका, तुम्हाला सगळं सत्य सांगते. असे बोलून ती मानिनीला तिच्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल सगळं काही सांगून टाकते. येणाऱ्या भागात काव्य ही मानिनीला व घरातील सर्वांना जीवा व तिच्या प्रेमाबद्दल सर्व सत्य सांगणार का? हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.